नमस्कार. मी संजय स्वामीराव किणीकर. आता ॲक्च्युली लाईव्ह येण्याचं कारण काय, जनजागृतीचं साधन बनलेलं आहे सोशल साईट्स आपले. त्यामुळं हार्डली रस्त्यावर प्रॅक्टिकली लढण्यापेक्षा सोशल साईट्स खूप उत्तम आहे. पण विषय आहे माझा आजचा नॉर्थ पोलीस स्टेशन अक्कलकोट. बऱ्याच लोकांना अनुभव आला असावं पोलीस स्टेशन काय असतं आणि खाकीवरती काय आहे. खाकी 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 म्हणजे खाकी, सगळं खाकी. दररोज पेपरमध्ये वाच की, सगळं आम्ही बघतो की खाकी काय करते ते करते. आता ह्याच्याबद्दल काय नवीन शोध मोहीम मला करायची गरजच नाही आहे. पण आज तिथला जो अंमलदार म्हणून काम करणारा माणूस आहे तो प्रति PI असतो, प्रति पोलीस निरीक्षक असतो. पोलीस निरीक्षक जेव्हा नसतात तो एक मूर्ती आहे की पोलीस निरीक्षक म्हणून काम करतोय अंमलदार. म्हणजे ही छोटी खुर्ची नाहीये, खूप मोठी खुर्ची आहे. त्याची किंमत, त्याची इज्जत हे संबंधित अंमलदार म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या ऑफिसरनी ठेवायला हवं. तर आज माझ्या बरोबर एक छोटी घटना घडली आहे. घटना छोटी आहे पण उर्मट भाव मोठा आहे, कारण त्यांची वागणुकीची पद्धत चुकीची आहे. पोलीस स्टेशन हे कुणासाठी आहे, त्यांचे कर्तव्य काय, पगार कुणासाठी घेतात, कशासाठी घेतात हे त्यांना कळलं पाहिजे. पोलिसांची कर्तव्य काय, आज मी त्याविषयीच तुम्हाला सांगतो. अंमलदार कोण असतो? स्टेशन हाऊस ड्युटी ऑफिसर. काय करतो? तक्रारी स्वीकारण्याचं, नोंद करण्याचं, स्टेशन डायरी लिहायचं, गुन्ह्याची प्राथमिक माहिती नोंदवणे, अटक कोठडी नोंदी, कायदा सुव्यवस्था राखणे, नागरिकांना माहिती देणे, मदत देणे. अधिकार काय आहेत? FR नोंदवून घेण्याचा अधिकार आहे, प्राथमिक चौकशी करून आवश्यक नोंदी घेण्याचा अधिकार आहे, पोलीस ठाण्यातील नोंदी अभिलेख सांभाळण्याचा अधिकार आहे, वरिष्ठाच्या आदेशानुसार पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देण्याचा अधिकार आहे, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याचा अधिकार आहे. पण काय आहे सांगू का, आज ही अंमलदार लोक ही कर्तव्य करतात का? ही अंमलदार लोक आज काय कर्तव्य करतात मी सांगतो तुम्हाला. आलेल्या लोकांना उर्मट बोलणं, उद्धट बोलणं, सौजन्यपूर्ण वागणूक ह्यांच्या कर्तव्यामध्ये आहे. ते कधीच हे लोक करताना दिसत नाहीयेत. आता माझ्या बरोबर शोकांतिका आहे. माझ्या बरोबरच अशी तिसरी वेळ घडते आहे. का घडते? तर मी कधीच आहे ना हायफाय कपडे, टारचे कपडे वगैरे घालून कुठं जात नाहीये. आज मी एक शेतकरीचं काम शेतकरी म्हणून गेलो होतो, तर तो पुढचा अंमलदाराला वाटला की हा शेतकरी आहे. नेमकं हीच मोहीम नेहमी होती आहे. जेव्हा मी कुठं जातो तेव्हा मी माझी जी लायकी आहे त्या लायकीत जातो. मी एक शेतकरी आहे, माझ्याकडे टारचे कपडे बिपडे नाही आहेत, माझ्याकडे हरामाचा 1 रुपया मी कधी आणत नाही, घेत नाही. मी हरामाची कामं करत नाही. त्याच्यामुळं कष्टाने जे मला आहे ते मी घालून जातो. तर पुढच्याला काय वाटतं, खालून वरून तपासून त्याला वाटतं की असेल कोणतरी असाच. मग जेव्हा तो त्याची अवकात दाखवतो ना, त्याच्यानंतर मी माझी अवकात दाखवतो. मी माझ्या अवकातीवर येतो. तेव्हा माझी अवकात काय माहितीये का? जागृत नागरिक, ह्या देशाचा एक जागृत नागरिक. काय अहो, प्रश्न विचारावं जिवंत माणसाची लक्षणं आहेत. तुमच्यावर अन्याय होतोय तर लढावं जिवंत माणसाची लक्षणं आहेत. त्यामुळं मी आज हे सांगण्याचा उठाठेव का करतोय, कशासाठी करतोय, कुणासाठी करतोय? नेहमी तुमच्या आयुष्यात कधी ना कधी तुमच्यासोबत घडणारी घटना आहे, कधी ना कधी तुम्हाला वापरायला येणारी घटना आहे. आणि त्यांचे कार्य, अधिकार, कर्तव्य काय आहेत. अंमलदाराची तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, पोलीस निरीक्षक, पोलीस इन्स्पेक्टर PI यांची कर्तव्य काय आहेत. हा ठाण्याचा प्रमुख अधिकारी. पूर्ण कार्यक्षेत्रातील कायदा सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंधन, तपासाची जबाबदारी. पोलीस ठाण्याचे प्रशासन, कामकाजावर नियंत्रण, सर्व कर्मचाऱ्यावर देखरेख, कायदा सुव्यवस्था रोखणे, शांतता, सार्वजनिक व्यवस्था, सुव्यवस्था राखणे, मोर्चे, आंदोलने, उत्सव, निवडणुकी दरम्यान बंदोबस्ताचे नियोजन करणे, गुन्हे प्रतिबंध व तपास, गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करणे, गंभीर गुन्ह्याच्या तपासावर देखरेख करणे, तपासाची गुणवत्ता, वेळेवर पूर्तता सुनिश्चित करणे, FIR तक्रारीचे पर्यवेक्षण, नागरिकांच्या तक्रारीची दखल घेणे, दखलपात्र गुन्ह्यामध्ये FIR नोंदवण्याची खात्री करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल देणे, महत्वाच्या घटना, गुन्हे, कायदा सुव्यवस्था विषयक माहिती वरिष्ठांना पाठवणे आणि महत्वाचं नागरिकाशी समन्वय.
जनतेच्या तक्रारी ऐकणे, त्यावर कारवाई करणे, पोलीस जनता संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. यांना अधिकार काय आहेत? पोलीस ठाण्याच्या कामकाजावर नियंत्रण, कर्मचाऱ्यांना आदेश सूचना देण्याचा अधिकार, कायद्यानुसार चौकशी तपास करण्याचा अधिकार, आवश्यकतेनुसार बंदोबस्त पोलीस पथके नियुक्त करण्याचा अधिकार, गुन्ह्याच्या तपासावर देखरेख ठेवून योग्य कारवाई करण्याचा अधिकार, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुचवण्याचा अधिकार. आता कायदे कुठले आहेत आपल्याकडे? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 पूर्वीची ती आयपीसी, भारतीय न्याय संहिता 2000 पूर्वीची आयपीसी, भारतीय साक्ष अधिनियम 2023, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951. जर पोलीस निरीक्षक कर्तव्यात कसूर करत असतील तर एफआयआर नोंदवत नसतील, तक्रार कारवाई करीत नसतील किंवा अधिकाऱ्याचा गैरवापर करत असतील तर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी एसडीपीओ, पोलीस अधीक्षक एसपी, पोलीस महानिरीक्षक आयजी किंवा महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्याकडे तक्रार दाखल करता येतो. त्यामुळं तुम्ही तुमचे अधिकार हक्क जाणून घ्या. प्रथमतः मी सांगतो, नागरिक हा मालक आहे, हा कुणाचा नोकर नाहीये. प्रथमतः हे मला सांगायचं, आवर्जून सांगायचं आहे तुम्हाला. कारण आज माझ्या बरोबर एक अंमलदाराकडे गेलो मी, नेहमीप्रमाणे सौजन्यपूर्ण. मी स्वतः MA MSW केलेला विद्यार्थी आहे, राष्ट्रीय ट्रेनर आहे आणि माझी वयाची 43 आहे. आणि मला ह्या यंत्रणेबरोबर कसं बोलावं, सौजन्यपूर्ण कसं राहावं ह्याची शिकवायची गरज नाहीये. मी व्यवस्थित बोलतो, जेवढं काम आहे तेवढंच बोलतो. संदर्भ एक टपालाचं कामकाज होतं, टपाल त्यांच्याकडे दिल्यानंतर ते टपाल त्यांनी नाकारलं. त्यांनी नाकारण्याचं कारण मी विचारलो तर त्यांना राग आला. टपाल नाकारायचं कारण मी विचारल्यानंतर त्यांना राग आला. परिणामी त्या माणसाने काय केलं, मी त्यांना विचारलं की सर तुमचा वरिष्ठाचा नंबर द्या. नेहमीप्रमाणे मनुरे नामक अंमलदार, नॉर्थ पोलीस स्टेशन, मनुरे नाव आहे त्याचं, पूर्ण नाव मला माहीत नाहीये, पण सडपातळ उंच माणूस आहे. आज त्या अंमलदाराच्या खुर्चीवर होते. साधारणतः 4:30 ते 5:30च्या दरम्यानची गोष्ट. सीसीटीव्ही त्यांच्या वरिष्ठांनी तपासावी. पण माझ्याबरोबर त्यांचे वरिष्ठ आले होते. मगाशी माझी जी घटना झाली, वरिष्ठांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, ती समेट घडवून आणला त्या विषयाचा. पण तो विषय कसा होता, छोटा विषय नव्हता. मालकांना अरेरावी करणे, सेवकांनी. हा, चुकीचं जर कोणी वागलं असेल ना, करा अरेरावी, तुम्हाला राईट्स आम्ही देतो. पण चुकीचं न वागता ही काय पद्धत आहे तुमची? प्रत्येक माणूस आरोपी आहे का तुमचा? प्रत्येक माणूस गुलाम आहे का तुमचा? पोलीस निरीक्षक असो, अंमलदार असो, तुम्ही DYSP असो, पोलीस अधीक्षक असो, तुम्ही महासंचालक असो, पण तुम्हाला हे अधिकार कुणी दिले हो? नागरिकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून अरेरावी करण्याची? बिलकुल हे अधिकार तुम्हाला नाही आहेत. मी म्हणून म्हणतो, अंमलदाराची कर्तव्य काय? सौजन्यपूर्ण वागणूक आणि समेट शक्यतो घटना घडू नये, एफआयआर नोंद होऊ नये, त्यासाठी दोन्ही व्यक्तीला समेट घडवण्याचा प्रयत्न करणे हे त्यांची कामकाज आहे. पण परिणामी अक्कलकोट नॉर्थ पोलीस स्टेशन इथे ही घटना घडत नाहीये. वारंवार मी नाव का घेतोय की नाव कळायला पाहिजे. हा लाईव्ह त्यांच्या महासंचालकापर्यंत गेला पाहिजे, आयजी DIG पर्यंत पोहोचला पाहिजे की प्रतारणा पोलीस यंत्रणा कशी करते. काल परवाच घटना, एसीबीच्या धाड मोहिमा चालू आहेत. ही लोक धाड अडकायला लागल्यात. परवा 3, काल 3, परवा 2. महाराष्ट्र राज्यामध्ये आज गृह मंत्रालय कुठं आहे? गृह विभाग कुठं आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्याकडे गृह विभाग आहे, तो का कोंबून कुठं ठेवलेला आहे का तुम्ही? फोन कॉलमध्ये काय ते नाही, एक व्यत्यय आला होता, एक कॉल आला होता. मित्रांनो, कोणी कॉल करत असाल तर प्लीज डिस्टर्ब करू नका, मला बोलू द्या. कारण अक्कलकोट तालुक्यामध्ये काय घडतंय, यंत्रणा काय करतेय आणि ही सरकारी यंत्रणा एवढी काम असते ही लोकांना कळू द्या. संजय किणीकर कधी कुणाशी ब्लॅकमेलिंगचा प्रकार केलेला नाहीये. संजय किणीकर कुठला 1 रुपया लुटलेला नाहीये. संजय किणीकर कुणाच्याही पोटावर कधी पाय दिलेला नाहीये. पण जेव्हा काही वादग्रस्त, अन्यायग्रस्त घटना घडल्या ते माझ्यापर्यंत आला, त्याला कडेपर्यंत मी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एक अंमलदार आलेल्या नागरिकाशी कशी वागावी हो? सौजन्यपूर्वक वागावे त्यांनी. काय बाबा, तुझ्या घरी नाही आलो आम्ही सरकारी यंत्रणा, जे आम्ही ठेवलेली यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या तिथं आम्ही आलोय.
आणि जर आज MSW चांगला कायद्याचा प्रसार करणारा, महाराष्ट्र फिरणारा माहिती अधिकार कार्यकर्त्याचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, अण्णा हजारेंचा सचिव, मी संजय किणीकर, अनेक पदं आहेत, नावं मी घेत नाही. आज भाजपाचं पण जिल्ह्याचं पद माझ्याकडं होतं. मी आवर्जून बोलतो आता. कारण काय झालंय, जिथं जी पदं आपल्याला न्याय देऊ शकत नाही ती पदं मी ठेवत नाही. नागरिक म्हणूनच मोठं पद आहे माझ्याकडे, कार्यकर्ता म्हणूनच मोठं पद आहे. मी जास्त लांबवत नाहीये, कारण लांबवल्यानंतर विषयांतर होतंय. आज विषय पोलीस स्टेशन अंमलदाराचा आहे. इथली जी घटना आहे, इथली जी पोलीस यंत्रणा आहे, एक तरी पहिल्या त्या ऑन ड्युटी ड्रेसच कधी घालत नाहीत. मी सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब, सन्माननीय DYSP साहेब, पोलीस निरीक्षक प्रभारी, त्यांचं नाव मला बोलता येणार नाहीये, पोलीस निरीक्षक साहेब आणि DYSP यामावर साहेब यांना मी फोन कॉल केला. माझा विषय तो छोटा होता, माझा विषय तिथे हे झाला, पण परत अशा नागरिकाबरोबर घडता कामा नये. माझ्याबरोबर 3 वेळा ही घटना घडलेली आहे. तुमचा प्रत्येक नवीन आलेला अंमलदाराला शिकवायचं मी काय गुत्त घेतलेलं नाहीये. तुमचे काम आहे त्यांना शिकवा, त्यांचा अधिकार कर्तव्य त्यांना कळवा, त्यांना ट्रेनिंग द्या तुम्ही. कारण नागरिकाबरोबर प्रतारणा होते आहे, ही प्रतारणा नको व्हायला पाहिजे. अशी प्रतारणा करण्याचा अधिकार कोणी दिलाय तुम्हाला? अहो, प्रत्येक वेळा तीच गोष्ट सांगायची का आमच्या सारख्यांनी? कळत नाही का कुणासाठी आहे तुम्ही? आता एखादा नागरिक जर काहीतरी फाटके कपड्यात आला तर तो मूर्ख आहे, नालायक आहे का? बिलकुल नाही आहे. तो कमी शिकलेला, हे शिकलेल्या कपड्यावरती तुम्ही काढताय का? बिलकुल नाही आहे. बाबांनो, 43 वय आहे माझं. कदाचित आहे ना, आता बोलू नये मी ह्या पुढच्या गोष्टी, पण बोलणार नाहीये. पण काही गोष्टी मला सांगायच्यात अक्कलकोट वासियांसाठी आणि माझ्या लोकप्रतिनिधीसाठी. आज मी सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांचं नाव उच्चारून सांगतोय, दादा तुम्ही प्लीज लक्ष द्या. प्रशासकीय यंत्रणा एवढी ढिसाळ कारभार करते आपल्या अक्कलकोट तालुक्यामध्ये. भूमी अभिलेख असो, पोलीस प्रशासन असो, तहसीलमधला काही भाग डिपार्टमेंट असो, आणि पंचायत समितीमध्ये तरी विषय सोडून द्या. आणि कृषी तरी पार टाकून दिलेला विषय आहे. कृषी विभाग पीक विमा तरी आम्हाला मिळवून दिलंच नाही आम्ही लायक असताना. आज मला ह्या गोष्टी ओपन कराव्याशा का वाटतात की हे चुकीचे आहेत आणि सुधारणा व्हाव्या म्हणून मी आज बोलतोय. मी सन्माननीय 250 विधानसभा आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांना नम्र विनंती करतोय की दादा, हात जोडून विनंती करतोय, नागरिकांना न्याय द्यायला सांगा. या लोकांना तुमच्याकडे आमच्या तालुक्याचं प्रतिनिधित्व आहे, तुमच्याकडे खूप अपेक्षा आहेत आमच्या. आणि मी सन्माननीय देवेंद्र फडणवीस असतील आणि पोलीस महासंचालक, महानिरीक्षक आणि DYSP आणि अधीक्षक असतील की सर कर्तव्याला जागा. आज तुमची कर्तव्याची गरज आहे आम्हाला. आणि हे जे लोक आहेत ना, करायचे सोडून नाही करायचे उद्योग खूप करायला आहेत. अहो, पोलीस प्रशासनावरती किती पोलीस लोक ड्रेस घालून येतात मला सांगा? जवळपास माझं ऑब्झर्वेशन सांगते 60 ते 70% पोलीस लोक ड्युटीवर असताना ड्रेस घालत नाहीत. पहिलं त्यांनी ड्रेस घातला पाहिजे ड्युटीवर. परवा पण शेतकरीच्या आमच्या आंदोलनाच्या वेळी, जलसमाधीच्या वेळी बिगर ड्रेसवाल्यांनी शेतकऱ्यांना पकडला होता. सन्माननीय मी DCP यावलकर सरांना सूचना दिल्या ह्याच्या. बिगर ड्रेसवाल्यांनी पकडायचा अधिकार आहे, बिगर ड्रेसवाल्यांनी थांबायचा अधिकार आहे ड्युटीवरती. तर मी प्रत्येकांना विनंती करून सांगतोय की सर, हे बघा, कायदा आम्हालाही कळतोय, तुम्ही कायद्याची मोडतोड करायला लागलाय, कायदा मोडतोड करू नका ही अपेक्षा आहे माझी. आणि मी आज सन्माननीय DYSP साहेब यामावर सरांना 4 वेळा फोन केलाय, फोन उचलले नाहीत. ते नंतर कळालंय की ते कुठंतरी ड्युटीवरती, बंदोबस्ताच्या ड्युटीवरती, कदाचित पंढरपूरचं वगैरे असावं. पण साहेब, अपेक्षा करतोय, माझा नंबर तुमच्याकडे साहेब फोन सेव असेल तर तुम्ही फोन करावं मला. कारण ही यंत्रणा नागरिकांच्या मूलभूत गरजेशी संदर्भीय संलग्नीय आहे. तर माझी अपेक्षा अशी आहे की पोलीस यंत्रणा व्यवस्थित काम करावी. आता दुसरी बाजू मी कधीच सांगणार नाहीये, दुसरी बाजूशी मला घेणं देणं नाहीये. पोलीस लोक ड्युट्या सोडून काय करतात हे मला सांगायचं गरज नाहीये. मला एवढं सांगायचं आहे, ड्युटीमध्ये राहून ड्युटी करावी आणि सन्मानाने जगावं, लोकांना पण सन्मानाने सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी ही अपेक्षा करतो.
इथला अंमलदार, नॉर्थ पोलीस स्टेशन अक्कलकोट अंमलदार मनुरे नामक, मला पूर्ण नाव माहीत नाहीये, त्याचं नाव काय, कदाचित विजय वगैरे काय असावं, विजय मनुरे ना, असं काहीतरी आहे. त्यांचं माझं कधीच काही संबंधच आलेला नाहीये. त्यामुळं त्यांनी मला ओळखावं, मी त्यांना ओळखावं, कदाचित हा भाग झालेला नाहीये. पण बोलताना एक शेतकरी म्हणून बोलल्यानंतर ह्या लोकांना एवढं राग येण्याचं काय कारण आहे, प्रश्न विचारल्यानंतर उत्तर ह्या लोकांनी द्यावं. अपेक्षा एवढीच आहे. तुम्ही ड्युटीला आहे ना, मग ड्युटीमध्ये तुम्हाला नागरिकांनी प्रश्न विचारला, उत्तर द्या ना. टपाल तुम्हाला घ्यायचं नाही ना, का घेत नाही कारण सांगा आणि संपला विषय ना. निघ बाहेर म्हणायचं काय गरज आहे. कुणाच्या घरी थोडी चालू आहे आम्ही, बिलकुल आलेलो नाहीये. आणि थोडी तिथं बसून जेवायला आलोय का झोपायला आलोय. लई वेळ थांबायला, थांबा म्हटलं तरी कोणी थांबत नाहीये. अशी व्यवस्था आपली असलेली, आज आम्ही म्हणतोय स्वामी समर्थाचं देवस्थानाचं ठिकाण आहे, तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे अक्कलकोट. आणि या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पहिलाही मी त्यांना आवर्जून अशा निरीक्षणास आणून दिलेले आहेत. सन्माननीय डीवायएसपी साहेब असतील, सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब असतील. माझा विषय मिटवला म्हणजे मिटणं नाहीये, वागणं सुधारलं पाहिजे. दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली नाहीये. माझ्याबरोबर तुम्ही वागणार तो विषय वेगळा आहे. पण तुम्ही माझ्यासारखा एक राष्ट्रीय ट्रेनर माणूस आहे मी. तुमच्या त्या पोलीस स्टेशनमध्ये माझं 7-8 वेळा तुम्ही सत्कार केलाय, मी ट्रेनिंग दिलाय. आणि मला बोलायची भाषा कळत नाही का तुम्हाला कसं बोलावं. मी कधीच कोणासोबत आरेरावी करत नाही, कधीच कोणासोबत वेगळ्या भूमिकेत वावरत नाही. आणि कधीच मी कार्यकर्ता आहे, मी ह्या पदावर त्या पदावर कधीच माझी आयडी दाखवलेली नाहीये आणि दाखवणार पण नाही, कारण गरज नाहीये मला. आणि कुणाशीही वैर नाहीये माझं. मी आज बी रास्त सांगतोय. माझं फक्त एवढंच आहे, जो अन्याय करतो तो माझा दुश्मन आहे. जो न्यायाने वागतो, अधिकारी असो, लोकसेवक असो, पुढारी असो, तो माझा मित्र आहे. माझं त्याला सहकार्य करणं नागरिक म्हणून कर्तव्य आहे. तर मी एवढं सांगू इच्छितो, अक्कलकोट हे येथील जे पोलीस स्टेशन आहेत, ही पोलीस स्टेशन मधली ही सर्व यंत्रणा सुधारली पाहिजे. सरकारी यंत्रणा, प्रथमतः इथलं पोलीस स्टेशनची यंत्रणा सुधारली पाहिजे. तालुक्यामध्ये सगळीकडे त्यांच्या झोनमध्ये पहिले जसे सीसीटीव्ही होते ते सीसीटीव्ही पाहिजे. आणि निदान पोलीस स्टेशनमध्ये ऑडिओ सीसीटीव्हीज हवे आहेत. सीसीटीव्हीचे तुम्हाला GR आहेत, परिपत्रक आहेत. तुमच्याकडे जो सीसीटीव्ही आहे ना, तो ऑडिओ नाहीये. माझ्या पहिल्या प्रकरणामध्ये मी जेव्हा ओपन केलं होतं तेव्हा मला कळालं होतं की ऑडिओज नाहीये. त्यामुळे तिथे कलरच्या असल्या पाहिजे, चांगल्या मेगापिक्सलच्या असल्या पाहिजे आणि ऑडिओ असल्या पाहिजे. कारण का, तुमचा अंमलदार काय बोलतो हे तुम्हाला कळायला पाहिजे ना. कारण उद्या एखादा पोलीस निरीक्षक, एखादा डीवायएसपी, एखादा ऍडिशनल SP, एखादा SP त्यांचीच बाजू घेतोय. माझ्या पहिल्या प्रकरणात झालेला आहे. पहिला प्रकरण अशीच एका अंमलदाराची आहे. त्या पहिल्या प्रकरणाची ही एवढी माझ्याकडे रद्दी जमलेली आहे. 50 लाखाचा अब्रू नुकसानीचा दाव्यापर्यंत मी गेलो होतो, एक अंमलदार चुकीच्या वागल्यामुळे. आणि ह्याच्यामध्ये सिद्ध केलेलं आहे की ह्यांची यंत्रणा चुकीची आहे. पण तेव्हा आपण सन्माननीय सोलापूर जिल्ह्याचे वरिष्ठ तुमचे अधिकारी लोकांनी विनंती केली मला की किणीकर साहेब, चुका होत्यात, मानसिक ताणतणावाची आमची भूमिका असते, आम्ही बंदोबस्ताला ह्याला त्याला आमच्या ड्युट्या खूप लागतात, आम्हाला सुट्ट्या बिट्ट्या भेटत नाहीयेत, आम्हाला त्रास होत असतो, थोडंसं तुमच्यासारख्या लोकांनी समजून घ्यावं ही विनंती आहे. आम्ही समजून घेतल्या नाही, आम्ही समजून घेतल्या. समजून घेतल्या म्हणजे काय, कशासाठी समजून घेतल्या, कर्तव्यामध्ये थोडेफार तुमच्या चुका होत राहतील, त्याच्या काय हरकत नाही. पण अशा चुका करू नका ना, ज्याच्यासाठी पगार घेताय, ज्याच्यासाठी तुम्ही बसलेला आहात आणि तिथंच तुम्ही चुका करताय. आणि ही चुका खपून घ्यायची का आम्ही, आणि का म्हणून खपून घ्यायच्या, कशामुळं. चुका तुम्ही करणार आणि खपून आम्ही घेणार. तर सन्माननीय अक्कलकोटमधील रहिवाशांना मी विनंती करतोय, अंमलदाराची कर्तव्य काय, पोलीस निरीक्षकाची कर्तव्य काय, पोलीस आपलं डीवायएसपी यांचं कर्तव्य काय, कर्तव्य जागा. आणि हे बघा, मी आज सर्वांना सांगतोय, नागरिकांना माहिती व मदत देणे हे परम कर्तव्य आहे ह्या लोकांना. आणि स्टेशनमध्ये व्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे, तिथली सौजन्यपूर्ण वागणूक व्यवस्थित राहिली पाहिजे. असे जे मनुरे नामक खूप मनुरे आहेत ना, अशा लोकांना वेळी सुधरा आवरा. कारण यांच्यामुळे अक्कलकोटची तीर्थक्षेत्राची नावं मलिन होत्यात.
देश पातळीवर पोहोचलेला आपला तालुका आहे आणि आपल्या तालुक्यात सुव्यवस्था दिवसेंदिवस चांगली होण्याच्या मार्गावर असताना तुम्ही अशी प्रतारणा करता नागरिकाबरोबर, ज्याच्यासाठी तुम्हाला कर्तव्य करायचे, ज्याच्यासाठी तुम्हाला पगार घेताय तुम्ही. अरे लोकशाही टिकवा. प्लीज कृपया कोणी कॉल करू नका. मला कॉल आल्यामुळे डिस्टर्ब होतोय. मी तुम्हाला संपर्क साधतोय कारण तालुक्यातील बऱ्याच मोठ्या मोठ्या व्यक्तींचे कॉल यायला लागल्यात माझ्या लाईव्ह बघून. माहिती आहे मला त्रास होतोय तुम्हाला, पण करणार काय? अहो आज जर संजय किनीकर MSW लॉ खूप डिग्री असतात, त्याच्या डिग्र्या सांगत बसत नाहीये. मला माझी स्तुती करणं आवडत नाहीये, पण एक शेतकरी म्हणून आज मी गेलो होतो एक टपाल घेऊन. तो टपाल त्यांनी घेतला नाही की न घेण्याचं कारण त्यांनी सांगायचं होतं. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक 5 मिनिटं माझं लाईव्ह चालू द्या कारण कॉलनी डिस्टर्ब होतोय. कारण माझ्याकडे काय ते मोठ्या मोबाईल नाही आहेत, साधे मोबाईल आहेत माझे. OnePlusचा एक छोटासा मोबाईल आहे माझा, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अडून राहतात. मी सन्मान्य ज्यांचे मिस कॉल आले त्यांना मी संपर्क साधणार आहे, काय झालंय ते सांगणार आहे. प्रतारणा नागरिकाबरोबर, नागरिक हक्काबरोबर लोकशाहीने दिलेला आमचा जे अधिकार हक्क आहे ती ही लोकसेवक गिद्दाडासारखं वरबडून खात्यात ती आम्हाला देत नाहीत. आमचा संविधानातून मिळालेला आमचा हक्कावरती ही लोक गदा आणायला लागल्यात. तर मी परम सांगतो आजही तुम्हाला, उद्याही सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारताची आणि सगळ्यात मोठं संविधान आपल्या भारताचं आहे. त्याची आबरू आणि इज्जत आपण ठेवली गेली पाहिजे आणि त्याला स्मरून आपली कार्य कर्तव्य अधिकारी आपण केली पाहिजे एवढी अपेक्षा आहे. आणि ही रास्त माझी अपेक्षा आहे. संबंधित जे काही लोकसेवक असतील, सरकारी यंत्रणेत कुठल्याही यंत्रणेत असणाऱ्या लोकसेवकांना सांगतोय मी, आज बी सांगतोय, आपल्या अक्कलकोट तालुक्यातल्या भूमी अभिलेख मधलं गबाळ कार्यक्रम बंद व्हावं. अक्कलकोट रुरल हॉस्पिटल मधलं आहे ना, जे गैरकृत्य व्हायला लागलेत हल्ली ते नीट व्हावे. नागरिकांसाठी ती व्यवस्था आहे, व्यवस्थित राहिली पाहिजे. तहसील ऑफिस, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, अक्कलकोट RH आणि ही जी यंत्रणा ही दैनंदिन शेतकऱ्याबरोबर संपर्क करते, नागरिकाबरोबर संपर्क करते. ही यंत्रणा नागरिकांसाठी काम करायला अपेक्षित आहे. मी सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेबांनी, DYSP साहेबांना विनंती करतोय. आणि आज तुम्हाला सांगतो, अक्कलकोट तालुका वारंवार वंचित राहायचा प्रयोग चालू झालेला आहे. पीक विमाला आम्ही पूर्णतः योग्य असून मध्यंतरी मला वाटलं होतं पुढारी आपले न्याय मिळवून देतील. खूप लोकांनी निवेदनं, आंदोलनं केले होते. कदाचित वाटलं होतं पीक विमा प्रत्येकाच्या खात्यावर पडण्याचा मार्ग मोकळा होईल, पण पीक विमा पडून गेल्या दुसऱ्या जिल्ह्याच्या, पण आमच्या जिल्ह्याला काही मिळालेला नाहीयेत. आम्ही सगळ्यात जास्त पीक विमा भरून तोही प्रतारणा झाली शेतकऱ्याबरोबर. त्याच्यानंतर ऊस बिलाचं तुम्ही बघितलं, माझ्यासारखे माणसं कपडे काढून आम्हाला 18 दिवस बसावे लागले, कधी अर्धनग्न, कधी जलसमाधी घ्यावं लागलं. त्याच्यानंतर नागरिकासाठी असणारी ही यंत्रणा काय करायला लागली नागरिकाबरोबर, परफेक्ट टार्गेट टेबल काम आणि जे अधिकार कर्तव्य आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष. आज मी विनंती करतोय, जास्त वेळ घेत नाही कारण जास्त वेळ घेतल्यानंतर लाईव्ह मोठा होतोय. त्यामुळं हे बघा, तुम्हाला जर वाटत असेल, मी जे सुरुवातीला सांगितलं अंमलदाराची कर्तव्य आणि पोलीस निरीक्षकाची कर्तव्य, मायबाप जनता तुम्ही सावध व्हा, लोकशाही जागरूक ठेवा. आज प्रश्न विचारा, जिवंतपणाची लक्षणं आहेत हे. आज जर तुम्ही प्रश्न नाही विचारला तर उद्याचा तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी देखील राहणार नाहीये. अशी कंडिशन उद्याचं भविष्य आहे. अहो आजची कंडिशन बघा काय चालू आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, गृह खातं तुमच्याकडे आहे, कुठं आहे ते गृह खातं? कोणासाठी गृह खातं आहे? YZ सुरक्षा. कुणाला? खासदाराला, आमदारांना. अहो इथं काय सुरक्षा तुम्ही पुरवायला लागलाय? इथं ज्यांच्यावरती अन्याय होतो, अत्याचार होतो, त्या लोकांना सुखसुविधा पोलीस प्रशासनाकडून मिळत नाही. तुम्ही Y द्या आणि तुम्ही Z द्या सुरक्षा खासदारांना. आणि आज चालू आहे काय भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे? नुसतं इलेक्शन, ह्याचं ते त्याचं ते. नागरिकांनी शेतकऱ्याकडे लक्ष देणारं कोणी आहे का? मी विनंती करतो, नागरिकांनी शेतकऱ्याकडे आपण लक्ष द्यावं. सुधारणा कधीही होऊ शकते आणि मी पॉझिटिव्ह माणूस आहे सुधारणेकडे. मी काय कुठलं काय सेटलमेंट, ब्लॅकमेलर वगैरे तसला काय प्रकार आजपर्यंत केलाही नाही, करणारी नाही, त्याची गरजही नाहीये मला. आणि ओपन चॅलेंज आहे,
मी आज ओपन चॅलेंज करतोय, एकाने तरी सिद्ध करून दाखवावं आपल्या विरोधात. आपली ती भूमिका पण नाही आहे. पण एवढं सांगतो, जोपर्यंत जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी लोकशाहीसाठी झगडेन, संविधानासाठी झगडेन, मूलभूत हक्कासाठी झगडेन, अन्यायाविरोधात लढेन. त्यामुळं कुठेही अन्याय करताना आणि अन्यायाचा बदला घेताना नागरिकांनी, त्यांचे अधिकार कर्तव्य नागरिकांनी पण जाणून घ्या ना. आपण मालक आहे या देशाचे, ही यंत्रणा आपली सेवक आहे, तर कृपया आपण जागरूक राहावं ही विनंती आहे. त्यासाठी हा माझा उठाठेवा आहे. मी आज ह्या लाईव्हच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सांगतोय की पोलीस प्रशासन वेळी सुधरा, नाही तर माझ्यासारखी माणसं हात धुवून जर मागं लागली ना तर आम्ही कुठल्याही गोष्टी खपूनच घेणार नाहीये. मी आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहे, पण त्यापूर्वी मी एक शेतकरी आहे आणि एक नागरिक आहे. मी प्रत्येक यंत्रणेला सुधारण्याची संधी देतो. मी आजपर्यंत कुणाच्याच पोटावर पाय दिलेला नाही, भले त्यांचे पुरावे भक्कम मिळाले तरी मी पाय दिलेला नाहीये. कारण चुकी ही माणसाकडून होते, सुधारण्याची संधी आपण दिली गेली पाहिजे. ह्या मताचा मी असल्यामुळे आज मी कळवडून आणि कळकळून सांगतोय की बाबांनो, तुम्ही पण लेकर आहात कुणाच्या मायबापांच्या. जेव्हापर्यंत ड्युटी आहे, आदंतरी भेटलेली ही खुर्ची आहे तुम्हाला. 25-30 मध्ये भेटली आणि 58 मध्ये घेऊन टाकणार तुमची खुर्ची. तुम्हाला ही खुर्ची मिळणार नाहीये. त्यामुळे वेळीच सुधरा. जेव्हा तुम्ही खुर्चीतून खाली जाल ना, हीच यंत्रणा तुम्हाला कोण तू म्हणून विचारती, कोण तू, हु आर यू. मला इंग्लिश बोलायला पण येतंय, पण माझे सगळे नागरिक जनता, मी शेतकरी आहे त्यामुळे तेवढंच बोलतो. पण विचार करा प्लीज. सर्व जनता जागृत झाली पाहिजे. डोळे उघडून बघा, नीट बघा, आणि ही यंत्रणा आपल्याला आज सेवा देते का बघा, तपासा. कुणासाठी ठेवलेली यंत्रणा कुणासाठी काम करते आणि काय काम करते. अरे आज बघायला गेलं तर एक दिवस असा जात नाही की एसीबीची ट्रॅप येते आणि एसीबीची ट्रॅप येते. आज ह्याला भ्रष्टाचारात पकडला, आज त्याला भ्रष्टाचारात पकडला. अहो काय आहे, कुणाचा पैसा आहे? सगळा शेतकऱ्यांचा पैसा आहे, सगळा शेतकऱ्यांचा. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान कृषीला ठेवलंय का काही जागृत? तुम्ही ठेवलंय का काही कृषीसाठी काही? त्यामुळं तुर्तास मी एवढं सांगतो, अक्कलकोटमधील पोलीस प्रशासन, अहो सहकार्य आम्ही तुम्हाला करतोय नेहमी. का करतोय? तीर्थक्षेत्र आहे, इकडे लाखो लोक, लाखो जनता महाराष्ट्रातून, देश विदेशातून येते. ते आम्हाला बघते, आपली सुखसुविधेला बघते. आपलं जे काय तुम्ही वेळीच त्यांना जे काय देताय ना, त्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे. तर तुम्ही वेळीच सुधरा बाबांनो, प्लीज विनंती करतो तुम्हाला. आणि कळकळून हात जोडून विनंती करतो की लोकप्रतिनिधींनी यांच्याकडे लक्ष द्या, खरोखर लक्ष द्या. कारण ही लोक आहे ना, कुठल्याच लोकांना व्यवस्थित उत्तरं देताना दिसत नाहीत, कुठल्याच लोकांचं काम व्यवस्थित करताना दिसत नाहीत. सगळं पैसा बोलतोय काम चालू झालेलं आहे. त्यामुळे मी विनंती करतोय सर्व नागरिकांना, जागृत व्हा, लढा द्या, आपला अधिकार कर्तव्य. आणि संविधानच एकमेव आपल्यासोबत राहतोय, बाकी कुणी राहणार नाही. कारण पक्षाचे खासदार पक्षाला नाहीत, पक्षाचे आमदार पक्षाला नाहीत. ही प्रतारणा आपण काय बघतो, गेली पहिलेचे 5 वर्ष तेच बघितलं, आता ही आल्यानंतर पण हेच बघायला लागलं. शेतकरी कर्जमाफी काय आहे, शेतकरी पीक विमा काय आहे. अहो शेतकऱ्याचं जलसंकट, आता निसर्ग कोपलाय, आता पाऊस नाहीये. आलेल्या संकटीवरती काय निवारण केलं यांनी? जेव्हा पाऊस जास्त पडतो तेव्हा पण नाहीये, आणि जेव्हा पाऊस जातो तेव्हा पण नाहीये. आणि जेव्हा पाऊस जास्त पडला, विमा भरली लोक. अरे विमा भरल्या थर्ड पार्टीला, आम्ही थर्ड पार्टीवाला विमाचे आम्हाला झालेले नुकसानी त्याचे थर्ड पार्टीने दिलं पाहिजे, आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला ते आणून देण्यासाठी तुम्ही कार्य केलं पाहिजे. आज तेही घडत नाही आहे. तर सन्माननीय पोलीस प्रशासनाला विनंती करतो, चूक होते आपल्याकडून, सुधारून घ्या. माझ्या चुकीत तुम्ही दिलगिरी व्यक्त केलात अथवा तुम्ही चुकी कबुली दिलात, त्याच्याबद्दल वादविवाद नाहीये माझा. पण विनंती करतो, तुम्ही आमच्यासाठी आहे, आम्ही देखील तुमच्यासाठी आहे. सकारात्मक भूमिका नेहमीच ठेवलेला, आम्ही तुमच्या विरोधातली भूमिका ठेवून आम्ही कामं करत नाही. चुका झाल्या तरी आम्ही सांभाळून घेतोय, पण सांभाळून घेणाऱ्या चुका झाल्या पाहिजे. नको त्या चुका तुमच्याकडून होताना दिसतात. कृपया अशा चुका करू नका. आणि प्रत्येक गोष्ट कागद आणि पेन घेऊन लढायची बरोबर नाहीये. लढायला काय, आम्ही कागद पेनावरच आहे. आम्ही मरेपर्यंत आहे ना, संविधान, लोकशाही आणि कागद आणि पेन. मी जाताना किशाला लटकून कागद आणि पेनच घेऊन जाणार आहे, बाकी काही घेऊन जाणार नाही ह्या इथून. आणि मी आजही सांगतो पोलीस प्रशासनात, साहेबांनो मी नागडाच आहे. तुम्हाला वाटत असेल मी कुठल्या तरी हेतूसाठी जगतो, कुठल्या तरी हेतूसाठी काम करतोय, कुठल्या तरी काही नाही, 21 वर्ष काम करतोय.
महाराष्ट्र राज्यभर आम्ही 21 वर्ष काम करतोय. कवडी दमडीसाठी नाही करत आहे, नागरिकाच्या प्रश्नासाठी आणि त्याच्यावरती अन्यायाचा बदला घेण्यासाठी कायद्याचा अभ्यास करतोय आम्ही उगाच नाही शिकत आहे. MA, MSW, LLB, PhD, MBA आणि राष्ट्रीय ट्रेनर उगाच नाही करत आहे आम्ही या सगळ्या गोष्टी. 43व्या वर्षी मला कुठल्या सरकारी नोकरीची गरज नाही आहे, तरी पण करतोय आम्ही. का तर नागरिकांच्या ज्या प्रश्नाला उत्तरं द्यायची आहेत, नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, धोरण पॉलिसीमध्ये नालायकपणा कुठं होतो ती पॉलिसीज नीट करायच्यात आम्हाला. विनंती करतो, खूप लांबलं आणि पॉझिटिव्हली विचार करावा. सन्माननीय जे लोकप्रतिनिधी असतील, जे आपल्या तालुक्याचे लोकसेवक असतील, त्यांना विनंती करतो, सन्माननीय तहसीलदार साहेब, सन्माननीय DYSP साहेब, सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब आणि भूमी अभिलेखचे उप अधीक्षक साहेब आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे अधीक्षक साहेब, सर्वांना विनंती करतोय, कृपया आपण लक्ष द्या. वेळीच आमच्या तालुक्याचं गुण नाव लौकिक वाढवा. असं करून कमी करू नका, तालुक्याचं नाव घालवू नका. स्वामी समर्थाचं आपल्याला आशीर्वाद भेटलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.